तब्बल 18 वर्षानंतर पवई तलावाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा आपल्यासोबत आहे। मागच्या अनेक दिवसांपासून पवई तलावाचा पुनर्विकास किंवा पुनरुज्जीवन करण्याचा चर्चा सुरू होत्या। तुम्ही सुद्धा सुधार समितीत हा मुद्दा उपस्थित केला होता। सरते शेवटी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला, काय तुमची प्रतिक्रिया? पवई तलावात जलकुंभी आहे आणि गाड आहे। सर्वप्रथम महानगरपालिका जे फंड इथं आता ठराव पास झालेला आहे, कमीत कमी 1 कोटी आणि 75 लाखच्या 75 लाखाचा। तर मला एवढाच म्हणायचं आहे की मी का बोलले आपला इम्प्रूव्हमेंट सुधार समितीला की ते फंड कुठे खर्च करणार। कारण काय की मला तिथून आहे ना जलकुंभी आणि गाड सर्वप्रथम काढायचं आहे। ते काढला तर 90% पवई तलावाचं सौंदर्यीकरण होणार। ते नाही काढला, फक्त बाहेरचं ते काय फुटपाथ बनवलं, ते काय सौंदर्यीकरण नाही आहे। जलकुंभी काढायच्या आणि गाड काढायच्या अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वप्रथम जे पण फंड आहे तिथून आणून आणि ते जलकुंभी आणि ते गाड काढावंच लागेल, नाहीतर पवई तलावाचा सत्यानाश होणार हे 100% शक्यता आहे याची। तर 3 दशकाआधी पवई तलावाचं पाणी हे पिण्यायोग्य होतं, पण त्याच्यानंतर गाळ आणि कॅमेरा सायनं येत गेली, विकास होत गेला आणि पवई तलाव खराब झाला। संपूर्ण जे मलनिसारणी आहे ते तिथे सोडला गेला, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण झालं। आणि जे ड्रेन आहे स्ट्रॉम वॉटर ड्रेन, तर जे गोरगरीब आहे त्यांचे जे स्लम्स आहे ते त्यांचे जे सीवर लाईन आहे ते पण ते स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये होतं आणि स्ट्रॉम वॉटर ड्रेनचं पाणी जायचं पवई तलावात। त्याच्यामुळे सगळं घाण झालं आणि जलकुंभी उभी तिथे आली। जलकुंभी आणि गाड जमवलं तर कधीही ते गाड काढलं गेलं नाही, कधीही जलकुंभी काढली गेली नाही, त्याच्यामुळे ते दूषित झालं पाणी। आता हे सगळं काढलं आणि जलकुंभी काढला, कारण की आता मलनिसारणीचं कनेक्शन मेन सीवर लाईनमध्ये ते टाकलं गेलं। त्याच्यामुळे आता काय आहे ते तिथं पवई तलावाचं सौंदर्यीकरणचं बरोबर ते गाड जे आहे ते पण कमी झालं होतं। आता जे गाड ऑलरेडी तिथे आहे ते काढून आणि जलकुंभी काढून त्याला स्वच्छ करता येईल असं मला वाटते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या प्रकल्पात महत्त्वाचा पुनरुज्जीवन करताना एक पथपाथ करण्यात येणार आहे, म्हणजे वॉकिंग झोन करण्यात येणार आणि तिथे फूड स्ट्रीट असणार आहे। पण तलावाचं पुनरुज्जीवनमध्ये त्याच्यात विशेष काही सांगितलं? हां, ते वॉकिंगसाठी, फुटपाथसाठी आणि सायकलिंग झोन्स आणि सौंदर्यीकरण ते शेवट तिथं आपला जे बँक्स आहे म्हणजे ते किनारा आहे तिथंच केलं आहे। पण आतलं जे जलकुंभी काढायचं आहे आणि ते जे मेन जे गाड काढायचं आहे त्याच्यात काय जास्त खर्च केला नाही, ते मला करायचं आहे। ते करता येईल तरीही पवई तलावाचे सौंदर्यीकरण होणार। याबाबत तुम्ही काही पुन्हा एकदा पत्रव्यवहार करणार आहात का महापौर? 97 मध्ये प्रथमतः मी इंडिपेंडेंट नगरसेवक निवडून आला, तेव्हापासून मी हे लढाई चालू आहे माझी। आणि आता काहीतरी झालं आहे, पण ते जलकुंभी आणि गाड त्याच्या फायटिंग त्याची लढाई आता पण माझी चालू आहे। जोपर्यंत गाळ आणि जलपर्णी काढली जाणार तोपर्यंत तुम्ही काम करून देणार? 100% ते गाड आणि जलकुंभी काढावंच लागेल। ते वाढलं तर ते पवई तलावाचा सत्यानाश होणारच होणार आहे। होते चंदन शर्मा त्यांनी म्हटलंय की जलपर्णी आणि गाळ काढला नाही तर पवई तलावाचा सत्यानाश होईल, त्यामुळे ते आधी काढावं लागेल। जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.